नमस्ते, रोहिणीज किचनमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। या थंडीमध्ये तुम्ही हा हलवा खाल्ला नाहीत तर मग काय खाल्लात? हे पहा, इतकं सुंदर आणि इतकं टेस्टी हा हलवा बनतो। याची रेसिपी मी तुम्हाला पटापट सांगते। हे बघा, इथे मी घेतली ही पपई। पपई ही मध्यम गोड आहे। मग हे मी आता जसे आपण गाजर खिसून घेतो त्याच प्रमाणामध्ये आपल्याला ही पपई खिसून घ्यायची आहे। खूप सॉफ्टही नाही आणि खूप कडक नाही, मीडियम अशी ही आपली पपई आहे। हे बघा, अशा प्रकारे मी आता पटापट ही सगळी पपई इथे खिसून घेतली आहे। एका साईडला मी कढई ठेवली आहे। कढई मस्त गरम झाली की त्यामध्ये मी साधारण 4 चमचे तूप टाकून घेत आहे। तर थंडीमध्ये तुम्ही देखील ही पपईची हलव्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर माझ्या कमेंटमध्ये मला एकदा नक्की सांगा। मग आता मी तूप गरम झाले की त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स रोस्ट करून घेणार आहे। हे बघा, मी माझ्या आवडीप्रमाणे काजू आणि बदाम दोनच इथे ड्रायफ्रूट घेतले, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। तर छान असं आपल्याला लालसर होईपर्यंत काजू बदाम ते तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। पपई ही गरम असते शरीराला, त्यासाठी थंडीमध्ये तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला खूप म्हणजे खूप आवडेल हा हलवा। आता छान तुपातले आपण सगळे ड्रायफ्रूट्स काढून घेऊ आणि त्याच तुपामध्ये आपण खिसून घेतलेली ही पपई टाकून घेऊ। आता छान असं मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही पपई आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायची आहे। जोपर्यंत पपईतलं पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि कंटिन्यू फिरवत राहायचं आहे, जेणेकरून पपई आपली खाली चिटकणार नाही। शक्यतो ते चिटकणारच नाही, कारण त्यामध्ये तुपाचा आपण वापर केला। हे पहा, छान असं फिरवून घेत आता तुम्ही पाहू शकता इथे थोडंफार आपलं पाणी आटलेलं आहे, पण तरी देखील याच्यामध्ये पाणी आपल्याला दिसतंय। इथे मी छान असं बारीक गॅस मोठा गॅस करत करत इथे पूर्ण पाणी आटून घेतलंय। आता त्यामध्ये मी मोठे 4 चमचे साखर टाकून घेत आहे। तुम्ही गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे पपई मध्यम गोड होती त्यासाठी मी 4 चमचे वापरले आणि आता ते देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे। आता साखर टाकल्यानंतर गॅस आपल्याला अजिबात मोठा ठेवायचा नाही, नाहीतर काय होईल, साखरमुळे आपला हा हलवा कढईला चिपकू शकतो। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर टाकल्यानंतर आपल्या ह्या हलव्याला पाणी सुटेल, आता ते देखील आपल्याला पाणी आटेपर्यंत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। छान असं फिरवून झालंय। आता त्यामध्ये मी 1 चमचा विलायची पावडर टाकून घेत आहे। वेलची पूड टाकल्यानंतर ना या हलव्याला खूप छान असं टेस्ट येतं आणि खूप छान असा वास येतो। आता ते देखील टाकून छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, किती मस्त आणि किती छान आपलं हे हलवा दिसत आहे। दिसायला काय बघताय, तर ते खाल्ल्यानंतर तुम्ही बघा खूप टेस्टी लागतं। आणि त्यात आता 1 चमचा मी वरतून तूप टाकला आहे। तूप टाकल्यानंतर ह्याला एक चमक वेगळीच येते आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते। आता आपला हा पपईचा हलवा एकदम रेडी झालाय। आता त्यामध्ये आपण हे तुपात परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ आणि फायनली आपला इथे पपईचा हलवा रेडी झालेला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे ते मला सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ह्या थंडीमध्ये ही रेसिपी सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे। आणि ही रेसिपी म्हणजे शरीराला पण चांगली आहे आणि गरम आहे, यासाठी आपण ह्या थंडीमध्ये नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। किती सुंदर आपला इथे हलवा तयार झाला आहे, एकदम रसरशीत दिसतोय आणि किती छान दिसतोय। तर चला, बाय।